गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री गुरुगौरविका या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर ज्येष्ठ गुरुबंधू श्री शशिकांत पाटील आहेत. ते मुंबई सत्संग मंडळाचे सुद्धा ज्येष्ठ मेंबर आहेत. आज आपण गुरुदेवांच्या आठवणी याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. पाटील साहेब, सुरुवातीलाच जर तुम्ही थोडक्यात माहिती दिली की बाबा तुमचं बॅकग्राऊंड कसं होतं, बालपण कसं गेलं, घरची परिस्थिती काय होती आणि धार्मिक परिस्थिती त्याच्यामध्ये कशा पद्धतीची होती. अगदी सुरुवातीपासून बोलायचं म्हटलं तर माझी आजी म्हणजे वडिलांची आई ही देवधर्म खूप करायची नाही, पण तिच्या तोंडामध्ये श्रीराम 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 असं सारखं चालू असायचं. नामस्मरण चालू असायचं. आणि मला वाटतं तीच पुण्य आमच्या पुढच्या पिढीला लाभली आणि आमची हळूहळू का होईना थोडीशी प्रगती व्हायला लागली. म्हणजे तसं बघितलं तर सुरुवातीचा काळ वडिलांचा खूप कष्टाचा होता. म्हणजे तसं म्हटलं तर 10 बाय 10च्या खोलीमध्ये त्यांचा प्रपंच सुरू झाला आणि खूप कष्टाने थोडी शेती सांभाळत मुंबईला आले. आणि व्यवसायाची आवड असल्यामुळे त्यांनी दुकान आणि गोडामची जागा त्यांना काही 8,000 रुपये किमतीमध्ये मिळाली त्या काळात. 1945 सालची गोष्ट आहे. मग ते करता करता पण एक होतं की कष्ट करायचे. आपल्याला किती मोबदला मिळतो याच्याशी काही देणं घेणं त्यांचं नव्हतं. पण कष्ट केलं की देव कृपा करतो असं एक आपला समज होता आणि त्याप्रमाणे त्यांना तसं ते अनुभवायला येऊ लागलं. आणि मग अशी ती हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये प्रगती सुरू झाली. मग तुमच्या घरी म्हणजे तुमची आजी सोडली तर आई वडील आणि भाऊ बहीण याच्यामध्ये तसं धार्मिक वातावरण खूप नव्हतं. होतं ना, होतं धार्मिक वातावरण खूप होतं. पण आईचा कसा एक विचार होता आमच्या की पंढरपूरला जायचं आहे. तर पंढरपूर माझं इथेच आहे. म्हणजे मी पंढरपूरला जाऊनच
त्याला भेटलं पाहिजे नाही. माझा विठोबा इथेच आहे, अच्छा. तो माझी सगळी काळजी घेतो हा. आणि सगळं मला सांभाळतो. म्हणजे तसं दोघांच्यामध्ये म्हटलं तर वडील इयत्ता 4थी शिकलेले, हा. आई इयत्ता 7वी शिकलेली. त्याच्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे ते दोघांचे समजुतीनेच घ्यायचे. पण मला असं वाटतं आईचा पुढाकार त्याच्यामध्ये जास्त असायचा आणि तो 100% चांगला असायचा घराच्या दृष्टीने. असं मग आम्ही मी आणि आमची बहीण ठाण्याला असते भारती म्हणून, आमचे दोघांचे जन्म झाले. मी शिक्षण घेतलं आणि SCC झाल्यानंतर आईने मला विचारलं की तुला काय शिकायचं आहे का अजून पुढे. हो, संधी मिळाली ती शिकायचं. मग त्याच्यानंतर माझं शिक्षण B.Com. झालं. ते आई म्हणली दुकान आहे आणि ते दुकान सांभाळत मी अजून काही वर्ष करू शकते, तर तुला काय आणखीन करायची इच्छा आहे. तर मला आणखीन शिकायला मिळालं चालेल, आवडेल. त्याप्रमाणे मी लॉ केलं. म्हणजे मी LLBची 3 वर्ष केली. आणि तशी मला सनद मिळून मी वकिली करू शकलो असतो. पण घरात मी एकटाच मुलगा, त्याच्यामुळे ते काही शक्य झालं नाही. आणि B.Com. झाल्यानंतरच हळूहळू दुकानदारीमध्ये शिकायला. पण वडिलांची अशी एक प्रवृत्ती होती की त्यांना जागेचा पुष्कळचा अभ्यास होता. पण ही जागा आपण घेतली, या जागेमध्ये काही सुरू केलं तर चांगलं यश मिळू शकतं पुढच्या काळामध्ये, असं म्हणून ते स्वतः तर अभ्यास होतेच, पण बाकीच्यांना पण त्यांनी मार्गावरती आणलं. असं जी गावची काही लोक आहेत, तर काही मंडळी अशी गावची सोलापूरला खडी काम करतात, त्याच्यामध्ये कामाला होती. म्हणलं हा खाणीत पडलेला हिरा आहे, याला असं इथे ठेवून चालणार नाही. म्हणजे असं काही बोलण्याचं काही कारण नव्हतं, पण आवड किंवा दुसऱ्याचं पण आपल्याबरोबर चांगलं व्हावं अशी जी अपेक्षा. त्यांना मुंबईला आणलं. मुंबईला आमच्या दुकानात सांगितलं राहत मी इथे, पण म्हणजे एका अटीवरती मी तुम्हाला माझ्या दुकानात काम करायला संधी देईन. काय, तिथे नोकरी म्हणून काम करायचं नाही, शिकायचं आहे मला, काहीतरी व्यवसाय करायचा आणि शिकायचं आहे म्हणून मला इथे राहायचं. त्याप्रमाणे ते शिकले, त्यांचे तसा व्यवसाय करू केला आणि हळूहळू पुढे जायला आम्ही लागलो. असं. मग आता ही तुमची म्हणजे जी बालपणापासून ते तुम्ही LLB केलं, त्यानंतर मग गुरुदेवांच्या चरणी लीन व्हायची तुमची आवड कशी निर्माण झाली आणि कशामुळे निर्माण झाली? एक तर कसं की आध्यात्मिक वातावरण होतं. म्हणजे वडील शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते. ते साई चरित्र वगैरे वाचन असायचं. आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं गणेश महेश बालमोहनमध्ये होते, त्यांचा मुलगा कुलकर्ण्यांचा पण मुलगा त्या शाळेत होता. त्यामुळे मुलांना आणायला जायचं, न्यायला जायचं, त्याला लागायचं. तर त्याला त्यांची ओळख झाली. ओळख झाली आणि त्याच्यामध्ये म्हणाले की ओळख होता होता त्यांनी सांगितलं कुलकर्णी वहिनींनी की आमचे गुरुदेव गोळे साहेबांकडे येणार आहे, तर आम्ही दर्शनाला त्यांच्या जाणार आहोत, तुम्ही याल का. तर तसा काही फारसा देवधर्म होता असं नाही, पण काही नव्हता असं पण नाही. बरोबर. म्हणजे मानायचं नाही वगैरे हा काही प्रकार नव्हता. आई म्हणली ठीक आहे, मी घरी विचारते. म्हणजे मिसेस म्हणाले घरी विचारते. आम्हाला दोघांना परवानगी दिली. आम्ही त्यावेळेला गोळे साहेबांच्या घरी कुलकर्ण्यांच्या बरोबर गेलो आणि मग नमस्कार केला. माहिती नव्हतं कसा करायचा नमस्कार वगैरे, ते प्रथमच दर्शन होतं. आणि पण आम्हाला त्या गोष्टीचा आनंद वाटला की दर्शन घेतलं, समोर जी व्यक्ती बसली त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होऊ शकतं. आणि त्याला मेसेज असे उद्गार होते की आता ही शोध यात्रा थांबली आपली. म्हणजे आता आपल्याला पुढे आणखी वन फिरायची आवश्यकता नाही, हे आपलं स्थान नक्की झालेलं आहे. असं झाल्यानंतर मग सगळेजणच आम्ही दोघेजण ते झालो. पण असं हळूहळू जाता जाता आम्हालाच पण अशी इच्छा झाली, म्हणजे मी मिसेस आणि दोघं मुलं, की आपण नगरला जाऊन एकदा घेऊया दर्शन. म्हणून आम्ही त्यावेळेला मला वाटतं गाडगे पाटीलची ती त्या गाडीने गेलो. प्रेमधामच्या समोरची गाडी थांबते, तिथे उतरलो, स्नान करून दर्शनाला गेलो. उद्या नमस्कार केला, म्हटलं आज पहिल्यांदाच आलोय दर्शनाला, हसले. आणि
त्याने विचार तुम्ही कशा आलात, हां. म्हणजे आपली कसं घरची व्यक्ती कशी आपली चौकशी करते हो. तशा तऱ्हेने गुरुजीने आमचं चौकशी केली. हां. आणि चौकशी केल्यानंतर ते म्हणले तुम्ही कुठे उतरला, कुठल्या गाडीने आला, हां. हे सगळं विचारलं. हां. म्हटलं असं गाडगे पाटीलने आलो आणि प्रेमदानमध्ये सगळं स्नान संध्या करून आम्ही आलो. तेव्हा छान. आणि मग आरतीला थांबलो 11 वाजता गाडी आरती घेतली आणि मग आम्ही आपलं बाहेर पडलो. पण मग त्यांना विचारलंच की दुपारी परत दर्शनाला आलं तर चालेल का, या ना म्हणले, या काय हरकत नाही. मग बाहेर आम्ही थोडंसं काही खाल्लं. आपल्याला एवढं कल्पना दिली होती की कांदा लसूणाचं काही खायचं नाही. त्याप्रमाणे मी ते बाहेर भोजन घेतलं आणि बरं 3 वाजता दर्शनाला म्हणते जुन्या गेटनेच त्यावेळेला गेट यायचं होतं. जुन्या गेटने येताना थोरवे पळत पळत आले. अरे म्हटलं काय झालं, एवढी पळत पळत आपल्याकडे का आले? नाही म्हणले कुठे गेलो होतात. म्हटलं आरतीला थांबलो आणि मग तिथनं बाहेर गेलो आणि 3च्या दर्शनाची परवानगी घेतली आणि आम्ही आता परत दर्शनाला चाललोय. आमची काही चूक झाली का असं आम्ही विचारलं. नाही म्हणले गुरुजी तुमची चौकशी करत होती सगळ्यांची. ती म्हणाले पाटील आलेत आणि प्रसादाला थांबले नाही. असं त्यांच्या मुखातले उद्गार आहे. म्हणजे पहिल्याच दर्शनात तुम्हाला किती म्हणजे महाराजांनी चौकशी केली तुमची आपुलकीने, जसं घरी आपण आई जसं विचारते त्या पद्धतीने गेलो घरी ती विचारते. आणि त्यांनी तुमच्या प्रसादाची सुद्धा म्हणजे त्यांच्या मनात होतं की तुम्ही प्रसाद ग्रहण करावा. फारच अतिशय म्हणजे पहिल्याच दर्शनात एवढे म्हणजे आम्ही गेल्यानंतर मग गुरुजींना सांगितलं की आम्हाला काही कल्पना नव्हती, आमच्यातनं चूक झाली, असं थांबायला पाहिजे होतं पण अनवधानाने झाली. म्हणे ठीक आहे. असंही परदेव दर्शन असं झालं. आणि मग आम्ही आपलं दर्शन घेऊन परत आलो रूमवरती आणि मग संध्याकाळच्या गाडीने पुन्हा मुंबई गाठली. त्याच्यामध्ये विशेष भाग असा येतो की गुरुदेव आपली प्रत्येकाची किती जातीने चौकशी करतात, काळजी घेतात, मार्गदर्शन करतात. हे एक आहे. आणखीन दुसरा एक असं अनुभव म्हणून सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेला आम्ही नगरला जायला लागलो म्हणजे असं मग ते कसं प्रत्येक उत्सवाला जायचं, उत्सवाला जाणं सुरुवात झाली. कुरगण्यांची बस असायची. मग त्यांना ती AK ट्रॅव्हल्स असं म्हणून त्यांची ते कौतुक करायचे. अच्छा महाराज AK ट्रॅव्हल्सनी आलात का म्हणाला? हो म्हटलं. त्यावेळेला 2 का 3 बसेस निघायच्या आणि त्यावेळेला असं असायचं की त्यावेळेला एक्सप्रेस वगैरे काही झालेला नव्हता, तो घाटातनंच जायला लागायचं. आणि मग काय वाटेत एखादा ट्रक थांबला असेल काय असेल तर सगळ्या ट्रॅफिक जाम. मग त्यावेळेला हे निकम वगैरे सगळी अशी मंडळी हाताची तरुण मंडळी त्याच्या हातात काठ्या लाठ्या घेऊनच खाली उतरायची. कोण बघायचं, कोण झोपला त्याला जागा करायचा, त्याची गाडी पुढे लावायला लागायची. असा प्रवास आमचा तासभर वाढायचा आणि मग आम्ही पोचायचो नगरला गेलो. इतकं ते सगळं सांभाळून घेतलं जायचं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही स्वतःहून जायला लागलो त्यावेळेला असं गुरुदेवांचं इतकं बारीक लक्ष असायचं की मला एक अशी पद्धत होती माझी वैयक्तिक की गुरुदेवांच्याकडे दर्शनाला जाताना 2 पेढ्याचे पुढे घ्यायचे. बाकी हार वगैरे काय आपण ते घेत होते पण पेढीचे 2 पुढे, एक पादुकान पुढे ठेवायचा आणि गुरुदेवांना अर्पण करायचं असं ठेवायचं. असं असल्यामुळे ते सुरळीत सुरू झालं. म्हणजे असं असायचं मला असं काही वेळेला असं जाणवायचं की गुरुदेव बघतायत की अरे पाठी झाली पण दिसतोय का हातात पेढीचा पुढं असं मला असं वाटायचं. म्हणजे तर मग ते असा ठेवला की स्पर्श करायचे आणि परत द्यायचे. असं करता 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 पुष्कळ काळ त्याच्यामध्ये गेला. आणि मग असे काही प्रसंग घडत गेले की गुरुकृपा काय असते ते हळूहळू हळूहळू ध्यानात यायला लागली की इतकं प्रेम आपली घरातली पण मंडळी करत नाही तेवढं ते करतात. असं झाल्यानंतर मग मुलांना पण त्यांना ओढ लागली अशी की आपण पण जावं. आणि मग ती त्यांचं कुटुंब अशी सुरुवात झाली जायला. म्हणजे आजच्या घडीला असं म्हटलं तर नातवंडांना सुद्धा कधी एकदा नगरला जातो अशी इच्छा. पाटील साहेब हीच भयंकर मोठी कृपा आहे तुमच्यावर. कारण की माऊलींनी तुमच्यावर
फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या मुलांवर आणि नातवंडांना सुद्धा त्या चरणाची ओढ लावणं, याच्याशिवाय कुठली मोठी कृपा असणार सांगा तुम्ही. बाकी तर माऊली आपल्या मागे नेहमीच असते आणि आपल्याला जे पाहिजे ते देतच असते, असं कधीच झालेलं की नाही. पण ही फार मोठी कृपा आहे तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर. अतिशय छान. त्याच्यामुळे काय झालं की ज्यावेळेला पहिल्यांदाच गुरुदेवांनी प्रसाद भूषणाचं विचारलं, त्याच्यानंतर आता ह्या 40 वर्षात मला असं कधी आठवत नाही की मी प्रसाद न घेता आलो. ही एक सांगण्यासारखी गोष्ट मला वाटते की त्यांचं किती बारीक लक्ष असतं, प्रत्येक भक्ताकडे असतं आणि प्रत्येकाची काळजी घ्यायची असतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला उत्सवाला म्हणे येता त्यावेळेला तुम्ही घरातून निघाल्यापासून इथे आल्यापासून परत घरी जाईपर्यंत मला काळजी असते. अगदी म्हणजे तुम्ही हे लक्षात धरा की मला काळजी करायला लागणार नाही, अशा तऱ्हेचं तुमचं वर्तवणूक असायला पाहिजे. महाराज नेहमी म्हणायचे, जेव्हा आपण निरोप घ्यायचो तेव्हा महाराजांना सांगून जायचो किंवा आता आम्ही निघतोय. हाच त्याच्या मागचा सगळ्यात तो महत्वाचा मुद्दा होता महाराजांचा, की तुम्ही सांगायचं आणि तुम्ही घरी पोहोचेपर्यंत मी तुमची काळजी घेईन. अगदी अतिशय फारच छान. आणि त्याच्यानंतर मग एकदा गाणगापूरला जायचं योगाला, की त्यांचं वास्तव्य असायचं 5-6 दिवसाचं. त्याला यायच्या आदल्या दिवशी मी एक दिवस गेलो. ते गुरुदेव आल्यानंतर मग दर्शन वगैरे झालं, एक दिवस थांबलो आणि पुन्हा गेलो दर्शन घ्यायला. त्याला म्हटलं आता निरोप घ्यावा. मला म्हणले काय प्रपंच सोडवत नाही वाटतं. काय प्रपंच सोडवत नाही वाटतं, इथे आलात राहिलात अजून राहिलात तर बरं, असं त्यांचे शब्द होते. म्हणजे हे तर सगळं चालणारच आहे, चालू राहणार, पण हे असे क्षण तुम्हाला फार क्वचित मिळणार आहेत की त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे, तुम्हाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे, अशा तऱ्हेने सांगितलं. आणि एका गाणगापूरच्या यात्रेत आम्हाला असा अनुभव आला की मी आणि मिसेस दोघे आम्ही गेलो होतो. त्यावेळेला असं होतं की गुरुदेवांचं आगमन झालं की त्यांना हार घालायचा आणि त्यांचं आगमन स्वीकारायचं, म्हणजे ते त्यांना येऊ द्यायचं. तर एक वर्ष असं झालं की मला मिसेस म्हणली, तुम्ही जाताय ना, एक हार घेऊन जा. म्हणजे मी केलाय घरी, माझ्या हाताने केलेला छोटासाच आहे, कुठे काय तुम्हाला काय चांगलं दिसलं तिथे अर्पण करा. आणि त्या वर्षी नेमकं असं झालं की गुरुदेव आले आणि गोळे साहेबांची पंचायत झाली, म्हणे हार नाही आणलेला, हार कुठे गेला. म्हटलं गुरुदेव साहेब माझ्याकडे एक हार आहे, मिसेसनी बनवून दिलेला आहे, तो काय तर देऊ शकतो, आणा लवकर आला. आणि तोच हार गुरुदेवांच्याच घरात. पाटील साहेब, किती हे भाग्य आहे, किती भाग्य आहे. म्हणजे मनातली इच्छा गुरुदेवांनी ओळखली आणि ती पूर्ण केली. भयंकरच, अतिशय भाग्यवान. म्हणजे हे फारच सुंदर अनुभव आहेत, अतिशय. आणि त्याच्यामध्ये आपल्या भक्तांना घेण्यासारखं एक दुसरं आणखीन उदाहरण आमचं आहे. आम्ही दोघे गेलो होतो नेहमीप्रमाणे, 2 दिवस राहिलो आणि मग गुरुदेवांची तिथे वरच्या मजल्यावरती एक रूम असायची, पण पुढे एक वरांडा असायचा, वरांड्यावरती सेवेकरी बसलेला असायचा. आणि मग 2 दिवस राहिल्यानंतर ते म्हणजे चल आपण नमस्कार करून परवानगी घेऊ. आणि मग गेलो. बाहेर जे सेवेकरी म्हटलं तर गुरुदेव आता भेटत नाही. ठीक आहे, भेटत नाही म्हटल्यानंतर आपण काय बोलणार त्याच्यामध्ये. मग मी आपलं तिथनं नमस्कार केला वरांड्यात. हिने असं वाकून नमस्कार केल्यानंतर बांगड्यांचा आवाज झाला. हातात बांगड्या होत्या, त्याचा आवाज झाला. बांगड्यांचा आवाज झाल्यानंतर आतनं आवाज आला, कोण आहे रे तिकडे, आत या. कोण आहे रे तिकडे, आत या. सेवेकरायचं काही चालायचं काही भागच नाही ना. गुरुदेवानीच हाक मारल्यानंतर काय प्रश्न. आणि मी तिच्या डाव्या हाताला, ती माझ्या उजव्या हाताला, असं आम्ही हात जोडूनच गेलो. आणि गुरुदेव इतके प्रसन्न हसत होते की काय सांगू नका. म्हणजे तो क्षण म्हणजे अनुभवायचा, म्हणजे तो प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला तोच विशेष आहे. असं प्रत्यक्ष राम आणि कृष्ण समोर तुमच्या होते. ते गेल्यानंतर म्हटलं गुरुदेव याचा यात्रेचा आनंद खूप मिळाला, आता निघायची परवानगी असेल, माझे आशीर्वाद आहेत, निघा. आणि तिथनं बाहेर पडल्यानंतर वाशीच्या कुलकर्णी आहेत ना, त्या मॅडम मिसेस, सुधीर कुलकर्णीच्या मिसेस, त्या म्हणल्या
आत या हां याचा तुम्हाला अर्थ समजला का? हां तर नाही, आत या म्हणजे आम्हाला बोलवलं त्याने हां. आतमध्ये. आत या याचा अर्थ तुम्ही आता सेवेला लागा. हां हां किती नुसतं आत या हां. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता सत्संगात यायला लागा हां. आणि सेवा करायला लागा. किती हे असं गूढ आहे असं ना? अकल्पित असतं आणि शब्दामागे किती गूढ अर्थ असतो त्याच्यामध्ये, तो आपल्याला समजायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की हे चरण आपल्याला लाभले, लाभले अतिशय हे महत्त्वाचं. आपलं खूपच भाग्य आहे. त्याच्यामुळे झालं. आणि एकदाच आम्ही औरंगाबादला गेलो होतो आमच्या समाजाच्या कामाकरता. मुंबईला जाताना स्पेशल गाडी करून गेलो होतो. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री निघायचं. म्हटलं आता नगर इतकं जवळ आपण आलेलं आहे हां. आणि असंच कसं जायचं. तर म्हणलं आता आपण सगळे बरोबर आले तर बरोबर जाऊया. नाही म्हणलं तुम्ही जा. अच्छा आणि अच्छा, समाजाच्या लोकांनी तुम्हाला म्हटलं तुम्ही जा. हां मी त्यांना म्हटलं तुम्ही जा, हां मी इथे थांबणार. हां. ती रात्र मी अंबरमध्ये काढली. अच्छा, अंबरमध्ये हां, हॉटेल होतं ते. हॉटेलमध्ये त्याला होतं ते. आणि थांबलो. हां. आणि सकाळी उठून सगळं स्नान वगैरे सगळं आवरून गेलो दर्शनाला. ती 9, 9:15ची जी बैठक आहे ती मिळाली. पण ती बैठक संपताना मला असं हुरहुर लागली मनात असं हां. की अजून दर्शन मिळालं असतं, अजून काही सहवास मिळाला असता. मी गुरुदेवांना पुढे जाऊन सांगितलं की गुरुदेव मला असं वाटतं की मी दुपारचं दर्शनाला आलं तर चालेल, या ना. अरे वा. या ना, काही हरकत नाही. आणि मग दुपारची जी गर्दी हळूहळू यायला लागली दर्शनाची. 3 ते 4 वेळ, पावणे 4 वेळ असते त्यावेळेत सगळे. म्हटलं आपण लगेच नको जायला, आपल्याला थोडा वेळ थांबता येईल असं आपण जाऊ. तर सगळ्यांचं दर्शन करायला मी आपलं आत गेलो आणि नमस्कार केला. गुरुजी म्हणले कसं म्हटलं. गुरुजी अजून काही समाधान होत नाही दर्शनाचं. तर असं मग म्हणले ठीक आहे बघूया. आणि मग त्यांच्या हातात एक कमळ होतं. अच्छा हां. कमळ होतं. ते बसले होते आसनावरती आणि ते कमळ म्हणजे विष्णूचं रूप काय म्हणतो आपण तसं ते वास घेत असं होते आणि हसत होते आपलं असं. ठीक आहे म्हटलं काय तर त्यांचं काय आपल्याला काय माहिती असणार नाही. मी आपलं आलो बाहेर, नमस्कार केला. आणि ते जे सेवेकरी होते स्टॉलवरती तो हा असायचा. तर तो म्हणला इथे थांबायचं नाही, गेटच्या बाहेर जाऊन थांबायचं. अच्छा. गुरुदेवांची आता गाडी निघणार आहे बाहेर जायला, तर इथे थांबायचं नाही पुढे. बरं म्हटलं. मग गेटच्या बाहेर उभं राहिलं, पण मध्यात उभं राहिलं. गुरुजी ह्या बाजून जातात का त्या बाजूने जातात हे काही आपल्याला माहिती नसतं ना. मध्यातच उभं राहिलो. उभं राहिल्यानंतर मला असं हात झाला की आता गुरुदेव बाहेर पडत आहेत. बाहेर पडले आणि गाडी चालू झालेली बघितली. गुरुदेव बसलेले म्हणजे असं आपल्याला थोडं समजतं ना. बरोबर. त्याप्रमाणे मी थोडं समजून गेले की गुरुदेव बाहेर पडणार. त्यावेळेला माझा लेंगा शर्ट आणि शबनमची अडकवलेली ती बॅग असं होतं. गाडी सुरू झाली आणि बरेच थांबले. म्हणजे कूलर आहे ना त्यांच्या दारापासून दत्तात्रय निवासापासून कूलरपर्यंत येऊन तिथे थांबले. काय असेल काहीतरी कामानिमित्त असेल, कोणाला काही मेसेज द्यायचा असेल, सांगायचं असेल. तर तेवढ्याच थोडे पळत आला. गेटकडे यायला लागला. मग मी होतो तिथे. म्हटलं काय झालं काय समजलं. हो पाटील, हो पाटील, हो पाटील, तुम्हाला गुरुदेव बोलवते. म्हणजे इतकं सगळं असं असल्यानंतर आपल्याला काय बोलवायचं कारण आहे. आपण दर्शन घेतलंय, आपण सांगितलं समाधान झालं नाही, त्यांनी कमळाचा वास घेत, तो विषय तिथे संपला. आणि गुरुदेव तुम्हाला हाक मारत आहेत, बोलवत आहेत. मी गाडी समोर जाऊन उभा राहिलो, केला आणि मला म्हणले बघितलं काचेत मीच आहे, बसा म्हणले. गाडीत बसून घेतलं आणि जवळजवळ पाऊण तास आम्ही बाहेर होतो. मी काय बोलत होतो मला माहिती नाही, ते फक्त ऐकत होते. आणि ते ऐकता ऐकता मी त्यांना एक गोष्ट सांगितली की जेव्हा आपल्याकडे यदा यदा धर्मस्थळ कॅसेटचं काम जे चालू होतं त्याला सत्संगाचा एक पण विषय होता, चालू होता की सत्संगाचं कसा असतो, काय असतं हे गुरुजी माहिती सांगतात. मग ती चित्र पुढे दाखवलं जातं. बरोबर.
तर त्याला गुरुजींनी मी सांगितलं की म्हटलं आपल्या कृपेने अशी एक घटना घडली की दाभोळकर इथे राहतात त्यांचा सत्संग होता पण त्यांना त्या काही आणि त्यावेळेला तो पितृपंधरवडा होता. अच्छा. दिवस पितृपंधरवड्याचे होते ते दाभोळकर त्यांचा सत्संग होते. म्हणले असा कसा घेणार पितृपंधरवड्यातला मी नाही घेतो म्हणून दुसरे पाटील नावाचे गृहस्थ ते म्हणजे मी घेतो. त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्वी कार्यक्रम पत्रिका पाठवायला लागायची बाय पोस्ट करायचे पण त्यांनी घेतल्यानंतर त्यांना पण असं वाटलं की हा काही कसा घ्यायचा. मग त्याला मी विचार केला असा की हा विषय दिवसाचा नाही गुरुदेवांच्या दर्शनात किंवा त्यांच्यासोबत सहवास मिळणं हा 365 दिवसातला कुठलाही दिवस असला तरी तो शुभच आहे आपल्या दृष्टीने असं. त्यामुळे ते गुरुजींना सांगितलं की आम्हाला तुमचा सत्संग होता आणि त्याचं शूटिंग यदाही धर्मस्थमध्ये आम्ही झालोय आलोय त्याच्यामध्ये. म्हणजे वा काही बाकी बोलले नाही नुसतं हसले आणि संपलं ते. पण मी सांगत होतो ते ऐकत होते आणि मग परत आलो. परत आल्यानंतर परत तिथे वॉर कूलरच्या पुढे गाडी उभी राहिली. मी गाडीत उतरलो आणि उद्या पण उतरलं मग तिथेच साष्टांग नमस्कार केला पायरीवरती. मला म्हणे झालं का समाधान. मी सकाळी सांगत होतो की समाधान अतृप्तता आहे समाधान झालं का हो म्हणे पूर्ण समाधान मिळालं. आणि त्याचा दुसरा भाग असा जे ते मला पण आश्चर्याची गोष्ट आहे की हिला तसं वाटत होतं इथे की आज काहीतरी वेगळं आहे. अच्छा इथे तुम्ही तिकडे आणि त्यांना बहिणी इकडे आणि त्यांना वाटत होतं की आज काहीतरी विशेष घडणार आहे. फारच महत्वाचं आहे. तर आता आपण इथेच थांबूयात. भक्तांनो आजचा अनुभव तुम्ही पाटील साहेबांचा ऐकलेला आहे. तुम्हाला हा नक्की आवडला असेल. याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.